पुढचा चेंडू नक्कीच अलॉंग दी कार्पेट लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते डबल दुरी 22 धावा. षटक क्रमांक 4 ची सुरुवात होताना चांगली गोलंदाजी तसंच चांगली फलंदाजी नियंत्रित खेळ आपल्याला ह्या दोन्ही संघांमध्ये जो पाहायला मिळतोय. अजूनही मोठा फटक्याची गरज असताना विकेट मात्र त्या ठिकाणी गमावल्यात सूर्य इलेव्हन संघाच्या. पुढचा चेंडू फुलटॉस मिड ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी फलंदाजांमध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि फलंदाज त्या ठिकाणी होतोय. धाव बाद बसलेला 5वा धक्का सूर्य इलेव्हन क्रिकेट संघाला. धन्यवाद. नवीन आलेला फलंदाज आहे तो विकास. या अगोदरच्या चेंडूवरती फलंदाजांकडून झालेली चूक. फलंदाज त्या ठिकाणी धावबाद होतोय. नवीन आलेला फलंदाज विकास. चांगली गोलंदाजी चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या मात्र 22 वरती स्थिरावलेली आहे. पुढचा चेंडू आता मात्र चांगला फटका खेळून काढलाय. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 23. एकेरी दुहेरी धावेने नक्कीच धावगतीमध्ये वाढ होताना आपण जे पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिला सामना नांदेड सिटी विरुद्ध सूर्या इलेव्हन. हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण सुंदर. त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय 6वा सूर्य इलेव्हन क्रिकेट संघाचा. धावसंख्या होते ती 23. नवीन फलंदाज आलाय तो टोनी. संघाची जबाबदारी नक्कीच या 2 फलंदाजांवरती असेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. नक्की चेंडू आदळतोय शरीराला. 6 गडी बाद नक्की झालेत या ठिकाणी सूर्य इलेव्हन संघाचे. चांगले नियंत्रण गोलंदाजी. चेंडू डाव्या साईडला टोलवण्याचा प्रयत्न. जोरदार अपील होते. निर्धाव चेंडू त्या दरम्यान पूर्ण होताना जो दिसतोय. धावसंख्येत कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या होते ती 23. षटक क्रमांक 4 सुरू असताना चांगली गोलंदाजी करताना दिसतोय तो गोलंदाज. पुढचा चेंडू बिग ब्लास्ट. पाहूया क्षेत्ररक्षक त्याच्या खालोखाल. झेल होतोय का? झेल त्या ठिकाणी मात्र सुटलेला आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या होते ती 24. षटक क्रमांक 4 पूर्ण होत असताना 4 षटक पूर्ण झालीत. धावसंख्या होते ती 24. 6 गडी नक्कीच तंबूच्या आश्रयाला गेलेत सूर्य इलेव्हन संघाच्या. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. आपले 12 खेळाडू घेऊन या ठिकाणी फोटो सेशन साठी यायचंय. दोन्ही संघांना नम्रतेची विनंती असेल. यानंतर लगेच आपला सामना देखील सुरू करून घ्यायचा आहे. चालू असलेला सामना नक्कीच फर्स्ट इनिंग चालू आहे. प्रेक्षकांना नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला सूचना देण्यात येते. नांदेड सिटी विरुद्ध सूर्या इलेव्हन. पहिला चेंडू जोरदार अपील. त्या ठिकाणी पायचीतचा अपील होतोय परंतु पंचांनी ते फेटाळून दिले.
शेवटचे 2 षटकातील 2 षटक बाकी असताना धावसंख्या मात्र 24 धावा नक्कीच प्रगतीपथावरती असताना षटक क्रमांक 5. पुढचा चेंडू बॅटची बाहेरची कडा, फलंदाज बाद होतोय. 7वा धक्का सूर्या 11 संघाला. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज क्रिस्टी या ठिकाणी नक्कीच फलंदाजीसाठी आलाय. तर नवीन फलंदाज क्रिस्टी. नॉन स्ट्राईकला आहे तर टोनी. क्रिस्टी आणि टोनी ही जोडी नक्कीच आता मैदानावरती दिसते. 7 फलंदाज त्या ठिकाणी सूर्य 11 संघाचे जे बाद होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फुल्लर लेन त्रिफळा उद्ध्वस्त. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. धक्का क्रमांक 8 सूर्य 11 संघाच्या. नक्कीच त्या ठिकाणी 8वा फलंदाज जो तंबूच्या आश्रयाला जातोय. नवीन फलंदाज येतोय तो अमोल. गोलंदाज नक्कीच त्या ठिकाणी ऑन अ हॅट्रिक. पाहूया गोलंदाजाला ती हॅट्रिक पूर्ण करता येते का. फलंदाज त्या ठिकाणी ती हॅट्रिक होऊन देत नाहीये. पुढच्या चेंडूवरती नक्कीच आपल्याला कळेल. धावसंख्या होते ती 24च धावा आहेत. षटक क्रमांक 5 सुरू असताना अचूक मारा नक्कीच या ठिकाणी गोलंदाज करतोय. सागर नक्कीच अचूक मारा करतोय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करून देतोय. षटक क्रमांक 5 वैयक्तिक दुसरं टाकताना सागर नक्कीच आक्रमक होताना दिसतोय. ऑन अ हॅट्रिक. पाहूया हॅट्रिक पूर्ण होते का. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला थोडासा बदल. पाहूया हॅट्रिक होते का. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू जोरदार अपील पुन्हा एकदा होते. चांगला कमबॅक त्या ठिकाणी होते. धावसंख्या 4 ने वाढ झाली होती. धावसंख्या होते ती 28. षटक क्रमांक 5 सुरू असताना धावसंख्या मात्र 28 वरती नेऊन ठेवलेली आहे. अजून देखील 5व्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. यानंतर देखील अजून 1 षटक पूर्ण व्हायचं बाकी आहे. हलक्या हाताने खेळून काढल्या चेंडू. पाहूया त्या ठिकाणी किती धाव मिळत आहेत. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. चांगला फॉलो थ्रू मध्ये अडवलेला चेंडू. त्या दरम्यान 5वं षटक जे पूर्ण होताना आपण पाहतोय. धावसंख्या होते ती 29. सूर्यवन संघाची धावसंख्या होते 8 गडी बाद. 5 षटक पूर्ण 29 धावा. चला यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी या ठिकाणी फोटो सेशन साठी यायचंय. आपल्याला दिलेल्या कलर्स वरती या ठिकाणी फोटो सेशन होईल व लगेचच आपला देखील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल व लगेच सामना देखील सुरू केला जाईल.
नवीन गोलंदाज सूर्या त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 30. षटक क्रमांक 6 सुरू असताना चेंडू डाव्या साईडला टोलवलेला. एक धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतोय. पाहूया दुसरी धाव होते का. थ्रो येतोपर्यंत नक्कीच फलंदाजांचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी ठरतोय. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 31. षटक क्रमांक 6 सुरू असताना 8 गडी बाद झालेत. आता 4च चेंडू शिल्लक असतील. पाहूया फलंदाज काय कशा प्रकारची फलंदाजी करतायत. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न फसतोय आणि त्या ठिकाणी सरळ चेंडू विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. 9वा धक्का सूर्य 11 संघाला. नवीन फलंदाज आलाय तो शशी कांबळे. शेवटचा फलंदाज नक्कीच त्या ठिकाणी बॅटिंगला जो उतरलाय. धावसंख्यात कुठल्याही प्रकारची वाढ होत नाही. धावसंख्या होती ती 31. षटक क्रमांक 6 सुरू असताना पुढचा चेंडू डाव्या साईडला टोललेला. पाहूया क्षेत्ररक्षक त्या पाठोपाठ नक्कीच एक धाव पूर्ण केले. दुसरा धावायचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती डबल 33 धावा. चला फोटो सेशन साठी पुढच्या सामन्यातील दोन्ही संघांनी या ठिकाणी यायचं. व्यासपीठासमोर आपलं फोटो सेशन होईल व लगेचच आपला देखील नाणेफेकीचा कौल केला जाईल. सामन्याकडे थोडं लक्ष देऊया. चालू असलेला सामना नांदेड सिटी विरुद्ध सूर्या 11. एकदा आता मात्र थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू नक्कीच सीमारेषा फरार होते. चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. चालू असलेला सामना नांदेड सिटी 11 विरुद्ध सूर्या 11. या दोन्ही संघांमध्ये प्रथम फलंदाजी करताना सूर्या 11 संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 38 धावा करून 39 धावांचं जे लक्ष ठेवलंय नांदेड सिटी संघासमोर. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी सूर्या 11 संघ करतोय. नावाजलेले जुने जाणते खेळाडू नक्कीच या संघामध्ये आहेत. चांगली फाईट चांगली मॅच आपल्याला पाहावयास मिळेल. नांदेड सिटी देखील चांगल्या फलंदाजांनी भरलेला असा हा संघ. 39 धावांचा पाठलाग 36 चेंडूंमध्ये करावाच लागेल, अन्यथा स्पर्धेतून बाहेर बंडूशेठ नलावडे यांच्या शुभ हस्ते यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. मान्यवरांचे स्पर्धेदरम्यान मनपूर्वक स्वागत, हार्दिक असे आभार.
चला पंचांनी सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे. चला सूर्य 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीचे दोन फलंदाज फलंदाजीसाठी जे आपण पाहतोय गेलेले आहेत सूर्या व दीपेश हे आघाडीचे दोन फलंदाज नांदेड सिटी संघाकडून फलंदाजीसाठी जे गेलेले आहेत. तर गोलंदाजीसाठी नक्कीच जुना जाणता अनुभवी गोलंदाज शशी येणार आहे ना, शशी कांबळे ना का शशी कदम नाही, शशी कांबळे मारुती टाकतोय का, नक्कीच त्या ठिकाणी गोलंदाज देखील सज्ज होताना आपण जे पाहायला मिळतंय. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू या ठिकाणी जो दिला जाईल. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण हे सर्व सामने लाईव्ह युट्यूब वरती आपण पाहू शकता. चालू असलेली स्पर्धा सिंहगड करंडक 2020 40+ चे हे सामने आहेत. सर्व खेळाडू लेजंड 40 वर्षापुढील हे खेळाडू नक्कीच आपल्याला या स्पर्धेदरम्यान खेळताना जे पाहावयास मिळत आहेत. चला सामन्याला सुरुवात करून घ्यायचे. ओमकार शिंदे व प्रेमरंजन मौर्या ही पंचांची जोडी नक्कीच त्या ठिकाणी पंच म्हणून काम करण्यासाठी सज्ज होते. तर प्रथम पहिलं षटक घेऊन आलाय तो संघाचा संघनायक संजयजी भालेराव. खूपशा सामन्यांचा अनुभव, पंच म्हणून काम करतात. पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच या ठिकाणी आता मात्र गोलंदाजी करताना आपल्याला या स्पर्धेदरम्यान जे पाहावयास मिळतात. स्ट्राईकला असेल तो सूर्या व नॉन स्ट्राईकला असेल दीपेश. आघाडीचे दोन्ही फलंदाज. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पाहूया त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव. संयमी फलंदाजी करावी लागेल. 39 धावांचा पाठलाग निर्धारित 36 चेंडूंमध्ये करायचा असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला चेंडू सरळ विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. वारंवारचे 2 चेंडू निर्धाव. चांगल्या अचूक मारा या ठिकाणी आपण पाहतोय. संजयजी भालेराव खूपसा अनुभव त्यांच्या पाठीशी असेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला परंतु नॉन स्ट्रायकरने तो फेटाळून लावला. पुन्हा एकदा लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव. चेंडू लेग साइडला टोलवला आणि पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती बसतो नांदेड सिटी संघाला. डीजे नवीन फलंदाज आलाय सागर. सूर्या नक्कीच वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. मोठा बिग ब्लास्ट खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला असलेल्या क्षेत्ररक्षकाने एक अचूल झेल टिपलाय. पहिला धक्का नक्कीच त्या ठिकाणी बसतोय. 4 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारची धाव नाही परंतु गडी एक बाद झालाय. 39 धावांचा पाठलाग करत असताना नांदेड सिटी संघ फलंदाजी करताना जो आपण पाहतोय. सूर्या 11 नक्कीच त्या ठिकाणी 39 धावा 38 धावा करून 39 धावांचं लक्ष देतोय. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी होते ती सूर्य 11 संघाची. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. वारंवार डिफेन्सिव्ह खेळताना आपण जे पाहतोय कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होत नाहीये. पॉवर प्लेचा कुठल्याही प्रकारचा फायदा उचलत नाहीये. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षकापासून खूप दूर दुसरा धावायचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण होते. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात येत आहे. एक गडी बाद, एक शॉट आहे का? धन्यवाद. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी शॉट असेल तर एकच धाव. पहिलं षटक पूर्ण, एक गडी बाद, एक धाव. आता मात्र समीकरण असेल मित्रांनो 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची गरज या ठिकाणी असेल. 30 चेंडू 38 धावा. षटक क्रमांक दुसरं घेऊन आलाय तो शशी. नक्कीच शशी या ठिकाणी आपण जो पाहतोय अतिशय गुणवंत खेळाडू आपल्याला जो पाहावयास मिळतोय. कित्येक मोठ्या संघांमध्ये आपण हा खेळाडू पाहिला असेल. जुना जाणता खेळाडू आहे. खूपसा अनुभव याच्या देखील पाठीशी आहे. डावखेरा शैलीचा गोलंदाज नक्कीच आपण जो पाहतोय आता गोलंदाजी मार्कवरती असेल. एक चांगला रनअप आणि चांगला अचूक मारा करण्याची शैली या गोलंदाजाकडे आपण जे पाहायला मिळेल. पहिला चेंडू नक्कीच अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेने गेलेला आहे चेंडू. एक धाव त्या दरम्यान पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय आणि एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या होते ती 2. षटक क्रमांक जे दुसरं सुरू असताना आपण जे पाहतोय शशी त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. फलंदाजीसाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण जे पाहतोय दीपेश व सागर ही जोड हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी चांगली रनिंग बिटवीन द विकेट सागर व दीपेश याची. स्ट्राईकला नक्कीच आता दीपेश असेल. सागर याने हलक्या हाताने खेळून काढलेल्या चेंडूवरती एक धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 3. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना पुढचा चेंडू वरच्या बॉक्स कव्हर रिजन मध्ये नक्कीच खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. चांगला फटका खेळून काढलाय. आक्रमण चढवलंय त्या दीपेशाने. नक्कीच एक कव्हरच्या ठिकाणी टोलवलेला चेंडू सीमारेषा पार जातोय. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा आता मात्र जोरदार अपील होते. पंचांनी नक्कीच ते अपील फेटाळून दिले. डाव्या साईडला नक्कीच हा चेंडू वळत असावा. एक धाव नक्कीच लेग बाय स्वरूपाची मिळते. धावसंख्या होते ती 8. 39 धावांचा पाठलाग करत असताना नांदेड सिटीचे फलंदाज संयमी फलंदाजी करताना जे आपल्याला पाहावयास मिळतात. दीपेश नक्कीच त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाव्या साईडला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. सरळ चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र 8 वरती स्थिरावलेली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी होतोय. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरं पूर्ण होत असताना धावसंख्या होते ती 1 गडी बाद, 8 धावा. पॉवर प्लेचे षटक नक्कीच या दरम्यान पूर्ण होत आहेत. आता मात्र 4 षटक जी बाकी असतील. 24 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज असेल नांदेड सिटी संघाला. धन्यवाद डीजे. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी आले ते संजय भालेराव. कलात्मक फटका नक्कीच पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. काय फलंदाजी करतायत त्याच्यावरती नक्कीच एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 9. अजून देखील 23 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायच्या त्या 30. पुढचा चेंडू हलक्या हाताने टाकलेला चेंडू. काहीसा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
चांगली गोलंदाजी, चांगलं नियंत्रण आपण जे पाहतोय. पुढे टोलवलेला चेंडू अलॉंग दी कार्पेट, चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी अलीकडे, अडवला जातोय. 2 धावा नक्कीच त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते डबल एक्का 11 धावा. 11 धावा नक्कीच. पुढचा चेंडू बिग ब्लास्ट, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, चांगला प्रयत्न होतोय परंतु प्रयत्न फसलाय. झेल मात्र सुटलाय परंतु एक धाव फलंदाजांनी जे पूर्ण केले. प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी सुरेख होतोय. 40 वर्षा पुढील खेळाडू या ठिकाणी या प्रकारची क्षेत्ररक्षण करताना आपण जे पाहायला मिळते. एक धाव मिळाली, एका धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या होते ती 12. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव नक्कीच त्या दरम्यान पूर्ण होते. धावसंख्या होती ती 13. एकेका धावाने नक्कीच लक्ष साध्य करण्याचा काहीसा प्रयत्न असेल नांदेड सिटी संघाचा. पुढचा चेंडू आता मात्र उजव्या एसटीच्या लगतचा चेंडू, त्या ठिकाणी निर्धाव जातोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी पूर्ण होत असताना धावसंख्या होते 13 धावा, 1 गडी बाद. चला सामना चालू ठेवायचा आहे. 3 षटक पूर्ण झाले. धावसंख्या होते ती 13, 1 गडी बाद नांदेड सिटी संघाची. नवीन गोलंदाज आलाय तो टोनी. पाहूया कशा प्रकारचा मारा करतोय. चालू असलेली स्पर्धा सिंहगड करंडक 2020 आजचा रविवारचा दिवस 40+ 40 वर्षापुढील खेळाडूंसाठी नक्कीच या ठिकाणी जो आपण आयोजित केलेला आहे. स्पर्धेचं नक्कीच फायनलचा सामना 25 डिसेंबर या दिवशी आपण ठेवण्यात येणार आहे. आजच्या दिवसामध्ये कुठलाही एक संघ हा बक्षीस पात्र ठरू शकतो. त्यासाठी जिंकणं हे कंपल्सरी असेल. महाअंतिम सामन्यामध्ये कुठला संघ नक्कीच आजच्या दिवसातला दाखल होतोय ते आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत बघणं गरजेचं असेल. पहिला दिवसातील पहिला सामना जो आपण पाहतोय नांदेड सिटी विरुद्ध सूर्या 11. प्रथम फलंदाजी करताना नांदेड सूर्या 11 संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये 38 धावा करून 39 धावांचं लक्ष्य जे उभं केलं होतं नांदेड सिटी संघासमोर. नांदेड सिटी संघाने देखील 3 षटक पूर्ण होताना 1 गडी नक्कीच त्या ठिकाणी गमावलाय आणि 13 धावा ज्या उभ्या केल्यात. अजून देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू, त्या दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या होते ती 14. अजून देखील समीकरण असेल. चेंडू शिल्लक आहेत 17 आणि धावा बनवायच्या त्या 25. 17 चेंडू 25 धावांची गरज. दोन्ही नक्कीच आक्रमक गोलंदाजी करताना दिसतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप. वेगवान चेंडू मारा करण्यासाठी सज्ज होतोय. डाव्या साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु पुन्हा एकदा लेग बाय स्वरूपाची धाव. वारंवार अपील या ठिकाणी केलं जातंय परंतु अपील मात्र त्या ठिकाणी फेटाळलं जातंय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 15. अजून देखील 24 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक राहिले ते 16. 16 चेंडू 24 धावा. चा चेंडू मोठा फटका नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होताना जो आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करतात ते दीपेश आपल्या संघासाठी. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 17. आता खतरा नक्कीच आपल्याला बघायचा तो कोणासाठी असेल, सूर्या 11 की नांदेड सिटी संघ. पुढे येऊन पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू त्याच दिशेत त्याच मार्गस्थ होताना 1 धाव नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण होते. खतरा टळलेला आहे. धावसंख्येत 1 ने वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 18 धावा. अजून देखील 21 धावांची गरज असेल. आता मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंचांनी त्या ठिकाणी जमिनीलगत दोन्ही हात लांब करून अवंतर धाव एक स्वैर चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 19.
अजून देखील 20 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 सुरू असताना टोनी यांच्या गोलंदाजीवरती नक्कीच त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करताना दिसतात ते दोन्ही फलंदाज. पाहूया पुढचा चेंडू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी होतोय. कव्हर रिजन मध्ये गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी ही धाव पूर्ण होते. 2 धावेने नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. षटक क्रमांक 4 सुरू असताना अजून देखील 18 धावांची गरज असेल. षटक क्रमांक 4. धोनी यांची गोलंदाजी चांगली खेळून काढतायत दोन्ही फलंदाज. आता मात्र उजय एसटीच्या लगतचा चेंडू त्या ठिकाणी निर्धाव जातोय. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी संपुष्टात येत आहे. 4 षटकानंतर 1 गडी बाद. धावसंख्या होते ती 21. अजून देखील 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या त्या 18. 12 चेंडू 18 धावांची गरज. पाहूया कर्णधार कोणावरती ही जबाबदारी सोपवतोय. या षटकावरती भरपूर जबाबदारी असेल. कुठला गोलंदाज सामना जिंकून देतोय तर कुठला फलंदाज आपल्या संघाला विजय नोंदवून देतोय ते पाहायचंय. नांदेड सिटी विरुद्ध सूर्या 11 आजच्या दिवसातील पहिला सामना. जो संघ विजयी होईल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जो पराभूत होईल तो या स्पर्धेच्या नक्कीच बाहेर जाईल. आलेल्या सर्व खेळाडूंचं आयोजन कमिटीतर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजनकर्त्यांकडून पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत व हार्दिक असे आभार. सामन्याकडे चालू असलेल्या सामन्याकडे थोडंसं लक्ष देऊया. नांदेड सिटी विरुद्ध सूर्या 11 अंतिम टप्प्यामध्ये नक्कीच आता हा खेळ येऊन पोहोचलाय. चेंडू शिल्लक राहिलेत 12. धावा बनवायच्या त्या 18. चला सामना चालू ठेवायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ लावायचा नाहीये. यानंतर होणारा सामना देखील सज्ज आहेत. शशी नक्कीच या ठिकाणी आता गोलंदाजी मार्कवर असतील. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवला. 1 धाव नक्कीच पूर्ण होईल. क्षेत्ररक्षण थोडंसं वेळ लागला. चेंडू अडवण्यामध्ये थोडासा विलंब झाला. त्यामध्ये 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 23. षटक क्रमांक 5. अनुभवी गोलंदाज शशी त्या ठिकाणी नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. तसंच चांगली फलंदाजी एक्का दुक्का नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ करताना दिसताय तो दीपेश. चेंडू कव्हर रिजन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षण सुरेख. 1 धाव नक्कीच रोखू शकत नाहीये. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या तब्बल पोहोचते ती 24 धावांवरती. अजून देखील 15 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक राहिलेत ते 10. 10 चेंडू 15 धावा. 15 धावा 10 चेंडू. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून तो नक्की चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. झेल सुरेख. अतिशय उत्कृष्ट असा झेल त्या दरम्यान. धन्यवाद. सागर नक्कीच त्या ठिकाणी झेलबाच्या रूपाने तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर नवीन फलंदाज आलाय तो संदीप. आता चेंडू शिल्लक राहिले ते 9 आणि धावा बनवायच्या त्या 15. 9 चेंडूत 15 धावा बनवाव्याच लागतील. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्या धावा पूर्ण करणं गरजेचं असेल तर त्या रोखणं देखील गोलंदाजी करणाऱ्या संघाला गरजेचं असेल. स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचे देखील या दरम्यान मनपूर्वक स्वागत. पुढचा चेंडू. मोठा फटका अलॉंग दी कार्पेट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुरेख. 1 धाव नक्कीच पूर्ण होते. दुसरा धावाचा प्रयत्न होतोय. थ्रो येस पर्यंत नक्कीच दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. अजून देखील 13 धावांची गरज असेल. 8 चेंडू 13 धावा. 13 धावा 8 चेंडू. पहिला सामना काय कुठल्या पोझिशनला येऊन थांबलाय. प्रेक्षक नक्कीच त्या ठिकाणी पाहण्यासाठी उत्सुक झालेत. कोण सामना जिंकतय. नांदेड सिटी की सूर्या 11.
पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलेला चेंडू नक्कीच त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न करतील फलंदाज आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 28. अजून देखील 11 धावांची गरज आहे. एक शॉट केलंय का? धन्यवाद. पंच म्हणून त्या ठिकाणी काम पाहते ते ओमकार शिंदे व प्रेमरंजन मोर्या. फलंदाजांची वारंवारची चूक. एक धाव नक्कीच त्या ठिकाणी कमी केली जाते. शॉर्ट रन आणि आता मात्र 12 धावांची गरज असेल. धावसंख्या होते ती 27. चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव नक्कीच त्या दरम्यान पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव फलंदाज त्या ठिकाणी बाद होते. धक्का क्रमांक 3 नांदेड सिटी संघाला. षटक क्रमांक 5 त्या ठिकाणी जे संपुष्टात आलं त्यानंतर 3 गडी बाद. धावसंख्या होते ती 28. आता मात्र समीकरण असेल मित्रांनो शेवटचं एक षटक जे बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये धावा करायच्या त्या 11. 6 चेंडूत 11 धावांची गरज. नवीन फलंदाज जो आलाय पवन. पाहूया कुठल्या कशा प्रकारची जी फलंदाजी करतोय पवन. आणि नवीन गोलंदाजी मार्कवरती असतो तो क्रिस्टी. क्रिस्टी नक्कीच गोलंदाजी मार्कवरती असेल. वैयक्तिक पहिलं व संघाचा अतिशय महत्वपूर्ण षटक. काय जबाबदारी दिली आहे पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय क्रिस्टी आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू नक्कीच लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण होतंय आणि पाहता पाहता 3री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज त्या ठिकाणी बाद. क्रिकेट मधली आत्महत्या रनआउटच्या स्वरूपाने बसलेला 4था धक्का नांदेड सिटी संघाला. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज आलेत अण्णा. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना पवन मात्र आता स्ट्राईकला असेल. मोठा फटका खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्रिकेट मधली आत्महत्या. फलंदाज धावबाद. धक्का क्रमांक 5. धन्यवाद डीजे. नक्कीच स्कोर कडे जरासं लक्ष देऊया. षटक क्रमांक 6 सुरू असताना धाव संख्या होते ती 31. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. 8 धावा कराव्याच लागतील. तशाच 8 धावा रोखाव्याच लागतील. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांना हे करावंच लागेल. पाहूया
क्रिस्टीन पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. पवन स्ट्राईकला असेल. चांगली फटकेबाजी करताना दिसत आहेत. नवीन फलंदाज आलाय तो प्रताप. चला पुढचा चेंडू नक्कीच त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतं. संजय भालेराव त्या ठिकाणी नक्कीच तैनात. स्वतः कर्णधार चांगला चेंडू अडवतायत. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 32 धावा. अजून देखील 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावा. चांगला फटका. चेंडू हवेमध्ये असेल. क्षेत्ररक्षक त्याच्या खालोखाल. पाहूया झेल होतोय का. प्रयत्न यशस्वी. धक्का क्रमांक 5 त्या ठिकाणी बसतोय नांदेड सिटी संघाला. चांगला झेल. संजय भालेराव स्वतः कर्णधार त्या खालोखाल. धन्यवाद. आता समीकरण असेल मित्रांनो 2 चेंडू 7 धावा. तुषार मात्र नक्की नवीन फलंदाज आलाय. डाव्या साईडला पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे गेलेला चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव. आता समीकरण असेल 1 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. षटकार मारला तर विजय नक्कीच मिळू शकतो. 5 धावा गेल्या तर मॅच टाय होऊ शकते. काही होऊ शकतं. एखादा वाईट चेंडू. पुढे येऊन खेळलेला चेंडू नक्कीच अलॉंग द कार्पेट कव्हर रिजन मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव नक्कीच त्या ठिकाणी मिळते आणि या सामन्यामध्ये विजय नोंदवतोय सूर्या 11 संघ. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल नक्कीच त्यांचे देखील अभिनंदन आहे. तर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेल्या नांदेड सिटी संघाचे देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक असे आभार.